नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दृष्टी ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक लोणकर सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो। वयवारी या घटकावर आधारित उदाहरणं आपण बघत आहोत, एजेसवर आधारित उदाहरणं आपण बघत आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण काही एजवरचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत की जी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। तर आज आपण काही वयावर आधारित उदाहरणे या ठिकाणी बघणार आहे। स्क्रीनवरती प्रश्न काय आहे बघा, एका लग्न समारंभासाठी जमलेल्या 60 जणांमधील म्हणजे एकूण व्यक्ती जे आहेत तर ते बाळांनो एकूण व्यक्ती जे आहेत बघा, काही माहिती आपण लिहून ठेवायची। एकूण व्यक्ती तुमचे झाले 60 जणांमधील 25 पुरुषांच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे। आता सरासरीवरचं उदाहरण आहे, लक्षात घ्या। सरासरीचं सूत्र काय असतं माहिती आहे का? सरासरी बरोबर सर्व घटकांची बेरीज, बघा सर्व घटकांची बेरीज छेद एकूण घटक, असं जे आहे ते सूत्र सरासरीचं असतं। कशाचं असतं? सरासरीचं असतं। ओके, मग आता एकूण पुरुष किती दिलेले आहेत बघून घ्या। एकूण पुरुष जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत 25 आणि त्यांची सरासरी दिलेली आहे 40। म्हणजे साधं सरळ काय आहे बघा, याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला मी सोडवून दाखवतो। सरासरी तुम्हाला दिलेली आहे 40 म्हणून 40 ठेवायचं। या सर्व पुरुषांची बेरीज, सर्व पुरुषांची बेरीज म्हणजे कशाची बेरीज आहे? त्यांच्या वयांची बेरीज आहे। ओके, पुरुषांची बेरीज म्हणजे वयांची बेरीज आहे आणि एकूण घटक म्हणजे पुरुष किती आहेत? 25। म्हणून आपण इथं काय लिहूया? सर्व पुरुषांच्या, इथं म्हणतो वाटल्यास वयाची बेरीज, वयाची बेरीज। मग पुरुषांच्या वयाची बेरीज किती असती? तर हे भागाकाराचं 25 इकडं आणा, म्हणजे 40 गुणिले 25। मग इथून पुढे नेहमी तुम्ही ट्रिक लक्षात घ्यायची, सगळं लिहित नाही बसायचं की सगळ्यांच्या वयांची जर बेरीज आपण काढणार असू तर सरासरीला एकूण व्यक्तीने गुणायचं। सरासरीला एकूण व्यक्तीने गुणायचं म्हणजे पुरुषांच्या सर्व वयांची, म्हणजे पुरुषाच्या वयांची बेरीज किती आली? 25 चोक 100, 25 शून्य शून्य आणि 25 चोक 100 म्हणजे पुरुषांच्या वयांची बेरीज आली 1000। आता पुढे जर आपण हा क्वेश्चन वाचला तरी आपल्या लक्षामध्ये असं येईल की 15 स्त्रियांच्या वयांची सरासरी 32 वर्ष आहे। मग आता सर्व स्त्रियांच्या वयांची बेरीज बघा, सर्व स्त्रियांच्या वयांची बेरीज, सर्व स्त्रियांची वयाची बेरीज चालते असं लिहिलं तरी। मग किती येणार आहे तुम्हाला? आता मी शॉर्टकट काय सांगितला होता की सरासरीला एकूण घटकाने गुणा। सरासरी किती दिलेली आहे तुम्हाला? 32 वर्ष। त्याला गुणुले किती स्त्रिया आहेत? त्या 15, म्हणजे 15 दोन्ही 30, 4 3, 15 त्रिक 45, 46 47 आणि 48 म्हणजे 480 ही झाली स्त्रियांच्या वयांची सरासरी। आलं लक्षात? याच्यानंतर उरलेल्या, बघा काय म्हणले बघा, उरलेल्या लहान मुलांच्या। आता लहान मुलं किती असतील बघा बरं, लहान मुलं किती असणार आहेत बाळांनो? लहान मुले बरोबर एकूण किती व्यक्ती होते? 60। ओके, त्याच्यातून 25 पुरुष वजा करा आणि त्यांच्यातून 15 स्त्रिया वजा करा, म्हणजे एकूण तुम्हाला असे 25 आणि 15 किती आहेत? पुरुष आणि स्त्रिया मिळून 40 होतील, बरोबर का नाही? 25 आणि 15 40 आणि हे 40 वजा केले तर मुलं किती राहिली हो? मुलं राहिली 20। ओके, आता लहान मुलांच्या वयांची सरासरी किती आहे? 10 वर्ष आहे। मग आता आपल्याला काय करावं लागेल बरं? आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल मला सांगा? आता सगळ्यात पहिलं मला काय करायचं आहे? मुलांच्या वयांची बेरीज काढायची आहे। करायचं आहे बघा, एक सेकंड, मुलांच्या वयांची बेरीज तुम्हाला काढायची आहे। म्हणून मुलांच्या वयांची बेरीज, तर कशी काढायची मुलांच्या वयांची बेरीज? तर सरासरी किती आहे? सरासरी मुलांच्या वयाची सरासरी आहे 10 वर्ष गुणुले अशी एकूण मुलं किती आहेत बघा बरं? 20
म्हणजे मुलांच्या वयांची बेरीज आली 200. मग प्रश्न आपल्याला काय विचारण्यात आलेला आहे की सगळ्या व्यक्तींच्या वयांची सरासरी किती. मग आता सेम फॉर्म्युला सेम सूत्र वापरायचं आहे. सर्व व्यक्तींच्या वयांची सरासरी किती. मग सरासरीचं सूत्र आहे ना की सगळ्यांच्या व्यक्तीची बेरीज किती काढावं लागेल अगोदर आपल्याला. म्हणून आपण काय करूया, सर्व व्यक्तींच्या वयांची बेरीज, सर्व व्यक्तींच्या वयांची बेरीज. आता व्यक्तींमध्ये कोण कोण आहे, पुरुष आहेत, पुरुषांच्या वयाची बेरीज आली तुमची 1000. नंतर व्यक्ती म्हणून स्त्रिया आल्या त्यांच्या वयांची बेरीज आहे 480. त्याच्यानंतर मुलं आले त्या मुलांच्या वयांची बेरीज आहे 200. मग ही सगळी बेरीज किती झाली बघा बरं, 1000 आणि 400 झाले 1400, 15, 16 म्हणजे 1680 झाली. ही झाली सर्व व्यक्तींच्या वयांची बेरीज. आता सरासरी काढण्यासाठी सूत्र आहे ना आपल्याकडे, येतं बघा बरं की सगळ्यांची बेरीज डिवायडेड बाय एकूण घटक. म्हणजे एकूण व्यक्ती किती आहेत, पुरुष 25 आहेत, स्त्रिया 15 आहेत, मुलं 20 आहेत, म्हणजे असे एकूण किती घटक आहेत 60. म्हणजे मग आपल्याला काय करता येईल बघा, सरासरी बरोबर सर्व व्यक्तींच्या वयांची बेरीज आली 1680 भागिले डिवायडेड बाय किती आहेत व व्यक्ती किती आहेत 60 आहेत. मग शून्याला शून्य काय झाला, कॅन्सल झाला. 168 भागिले 6. आता डायरेक्ट तुम्हाला 6 ने याच्यामध्ये भाग घालवता येईल. 6 एके 6, एक मिनिट, 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 दोन्ही 12, किती उरले 13, 14, 15, 16, 4, 48, 6 8 48. म्हणजे सर्व व्यक्तीच्या वयांची सरासरी आली 28 वर्ष. आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हा अगदी बरोबर असेल. असे अनेक सरासरीवरचे प्रश्न तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांमध्ये, जसं की TET ची परीक्षा असेल, टेटची परीक्षा असेल, तुमची स्कॉलरशिपची एक्झाम असेल, त्याबरोबर सरळ सेवा भरती असतील, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असतो. चला आपण अजून एक वेगळा क्वेश्चन बघूया की जो वेगळ्या टाईपचा असेल. बघा, राघव आज त्याच्या मुलीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 3 पट असून पत्नीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. याच्यामध्ये आपण एक घटना लक्षात काय घ्यायची, राघव एक व्यक्ती आहे, त्याची मुलगी ही एक व्यक्ती आहे आणि त्याची पत्नी आहे. म्हणजे राघवची तुलना कोणाकोणासोबत केली आहे, त्याच्या मुलीसोबत केली आहे, त्याच्या पत्नीसोबत केलेली आहे. ओके, चला पुढं काय म्हणते, राघवची मुलगी आज 24 वर्षाची आहे. हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य या प्रश्नांमधलं आहे, कारण राघवच्या मुलीचं वय माहीत आहे बाळांनो तुम्हाला. म्हणून आपण आता शॉर्टकट मार्गे जाऊ, सगळं मी लिहित बसत नाही. राघवची मुलगी असं लिहितो मी. बघा, राघवची मुलगी, तिचं वय आहे तुमच्या सॉरी राघवच्या मुलीचं वय, तुमच्या मुलीचं नाही, राघवच्या मुलीचं वय 24. चला मग राघव काय आहे हो, राघव त्याच्या मुलीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचा 3 पट आहे. राघवची तुलना मुलीबरोबर कशी केली आहे, 5 वर्षापूर्वी जे मुलीचं वय होतं त्याच्या 3 पट राघवचं वय आहे. मग 5 वर्षापूर्वी मुलगी किती वर्षाची होती बघा बरं, 5 वर्षापूर्वी राघवची मुलगी, बरोबर ना, 5 वर्षापूर्वी राघवची मुलगी काय असेल हो, या 24 मधून तुम्हाला 5 वर्ष वजा करावं लागतील. म्हणजे ही मुलगी आहे 19 वर्षाची. मुलगी किती वर्षाची आहे, 19 वर्षाची. मग राघवचं वय किती असेल हो, राघवचे वय, कारण त्यांनी काय सांगितलंय, राघवचं वय कसं आहे, मुलीच्या 5 वर्षापूर्वीचं वय त्या वयाची 3 पट आहे. मग 5 वर्षापूर्वी मुलगी 19 वर्षाची आहे, मग राघव तिच्या किती आहे, 3 पट आहे. म्हणजे राघव हा 57 वर्षाचा आहे बाळांनो. राघव हा किती वर्षाचा आहे हो, 57 वर्षाचा आहे. आणि परंतु पत्नीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. आता नेहमी मुलगा हा पत्नीपेक्षा किंवा जो व्यक्ती असतो तो त्याच्या पत्नीपेक्षा नेहमीच कसा असतो, 1-2 वर्षांनी तरी मोठा असतो किंवा एक तर समान वयाचे पण असू शकतात, असं काही नाहीये. ओके, तर तो पत्नीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे पत्नी ही 4 वर्षापेक्षा कशी असेल हो, लहान असेल. राघव ज्या अर्थी 4 वर्षांनी मोठा आहे त्या अर्थी पत्नी 4 वर्षांनी लहान असेल. म्हणजे 57 या वर्षांमध्ये 4 वर्ष वजा करा,
म्हणजे पत्नीचं वय 53 वर्ष असेल. आणि तेच तुम्हाला प्रश्नांमध्ये विचारलेलं आहे की राघवच्या पत्नीचं आजचं वय काय आहे, तर राघवची पत्नी आज 53 वर्षाची आहे. सिंपल क्वेश्चन आहे, काही याच्यामध्ये डिफरंट नाही. फक्त एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे की राघवच्या मुलीचं वय दिलेलं आहे, त्याच्यावरून सगळा गुंता आपल्याला सुटत जाईल. आलं लक्षात? चला आपण घेऊया पुढचा नेक्स्ट एक्झाम्पलचा भाग. पुढं एक उदाहरण काय आहे बघा, हे अतिशय छान उदाहरण आहे की पाठीमागच्या स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये पण आलेलं आहे, टीईटीच्या एक्झाममध्ये पण अशा प्रकारचं उदाहरण आलेलं आहे. तर सेम टाईप आहे, थोड्या किमती आलटापलटी बदललेल्या आहेत, एवढाच काय तो फरक आहे. ओके, तो बघा प्रश्न असा आहे की अविनाशचे वय हे राधाच्या वयाच्या 5/6 पेक्षा 6ने कमी आहे. म्हणजे कुणाबरोबर ती तुलना करताना पेक्षा नावाचा शब्द वापरतात, लक्षात घ्या. पेक्षा म्हणजे याच्यामध्ये पहिला व्यक्ती कोण आहे बघून घ्या. पहिला व्यक्ती आहे अविनाश. अविनाशची तुलना राधा सोबत केलेली आहे. परत तोच अविनाश प्रदीप बरोबर 3/5 पटीपेक्षा 2ने जास्त आहे. म्हणजे अविनाश हा प्रदीप पेक्षा पण मोठा आहे, कारण प्रदीपच्या वयाच्या 3/5 पटीपेक्षा 2ने जास्त आहे. बर, जर जर प्रदीप 70 वर्षाचा असेल, अत्यंत तुम्हाला टर्निंग पॉइंट देणारं वाक्य म्हणजे प्रदीपचं वय दिलंय बाळांनो, प्रदीपचं वय दिलंय. आणि प्रदीप जर वय दिलं असेल तर अविनाशची तुलना प्रथम राधा सोबत करण्यापेक्षा अगोदर तुम्ही काय करा, अविनाशची तुलना प्रदीप सोबत करा. कारण प्रदीप जो आहे की नाही, तो प्रदीप आहे 70 वर्षाचा. बघा प्रदीप किती वर्षाचा आहे, 70 वर्षाचा आहे. मग अविनाशचं काय आहे बघा बरं, अविनाशची तुलना प्रदीप सोबत कशी केली आहे बघा. अविनाश कसा आहे बघा, प्रदीपच्या अविनाश प्रदीपच्या वयाच्या, म्हणजे प्रदीपचं वय किती आहे 70, बरोबर. प्रदीपचं वय 70 आहे. 3/5 पट म्हणजे ह्याला 3/5 पट म्हणजे गुणाकार, आणि त्याच्यामध्ये 2ने जास्त आहे म्हणजे याच्यामध्ये 2 वाढवा. लिहायचं आहे कसं बघा, अविनाशचे वय जे आहे ते प्रदीपच्या वयाच्या म्हणजे प्रदीपच्या वयाला गुणायचं आहे तुम्हाला. प्रदीपचं वय 70 वर्ष, कसं आहे 3/5 पट म्हणजे 3/5, त्याच्यामध्ये 2 वर्ष वाढवा. आता भाग घातला आपण, 5 एके 5 इथं 5 एके 5 6 7 2 उरले आणि 5 चोक 14 पंचे 70 होते. तर 14 त्रिक झाले हे 42 अधिक 2 बरोबर. म्हणजे अविनाश आज आहे 44 वर्षाचा. अविनाश किती वर्षाचा आहे, 44 वर्षाचा आहे. आता परत अजून एकदा अविनाशची तुलना कोणासोबत केली बघा बरं. अविनाशचे वय राधाच्या, श्याम द्यायला पाहिजे होतं, श्याम, तिने अविनाश दिलाय, देऊ द्या. अविनाश बरोबर राधाच्या वयाच्या, बघा इथं लिहितो राधा, अविनाश बरोबर राधा, राधाच्या वयाला कितीनं गुणायचं आहे ओ, 5/6ने गुणायचं आहे. कितीनं गुणायचं आहे तुम्हाला, 5/6ने गुणायचं आहे. ओके, कोणाला गुणायचं आहे, राधाच्या वयाला. आणि 6ने कमी वाढवणं, कमी म्हणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ओ, 6 कमी म्हणलं की मायनस करा, आणि जास्त म्हणलं की प्लस करायचं. पूर्वी म्हणलं की मायनस करायचं, नंतर म्हणलं की प्लस करायचं. ही वयांवरची उदाहरणं तुम्ही सोबत असताना ह्या शब्दांचा व्यवस्थित वापर करायचा आहे. ओके, चला आता अविनाशच्या वयाची जी तुलना आहे, त्या अविनाशच्या वयाची तुलना जी आहे ती कशी केली आहे बघा. तर अविनाशचं वय ऑलरेडी तुम्हाला मिळालेलं आहे 44 वर्ष. राधा माहित नाहीये, राधा किती वर्षाची आहे माहित नाहीये मला. गुणुले 5/6 वजा 6, तर 6ला पहिले इकडं आणा, म्हणजे 44 मध्ये 6 प्लस होतील. म्हणजे राधा इथं अशीच आहे बघा, उजव्या बाजूला राधा इकडं अशीच आहे. ओके, तर 44 आणि 6 किती झाले रे, 50 झाले. म्हणून राधा, राधा म्हणजे राधाचे वय काढतोय आपण. ओके, आणि मग राधाचं वय कसं निघणार आहे बघा बरं. राधाचं वय निघणार आहे, तर हा जो खालचा अंक 6 आहे तो वर घ्यायचा आणि वरचा अंक खाली घ्यायचा. नेहमी असं करायचं, सोड खालचा वर वरचा खाली केलं, साधं लक्षात ठेवायचं. 50 गुणुले खालचा वर जातंय आणि वरचा खाली येतंय. 5 एके 5 5 10 50, म्हणजे राधा नाही बाळांनो, राधा, हे राधा आहे तुमची 60 वर्षाची. अरे बापरे, राधा किती वर्षाची आहे, 60 वर्षाची आहे. राधा 60 वर्षाची आहे. मग प्रश्न असा विचारलेला आहे, प्रश्न तुम्हाला असा विचारलाय, तिघांच्या वयांची बेरीज किती. आता तिघांच्या वयांची जर बेरीज तुम्हाला काढायची असेल तर बघा, तिघांच्या वयांची बेरीज, तिघांच्या
तिघांच्या वयाची बेरीज. मग तिघं कोण कोण आहेत? तिघं कोण कोण आहेत? तर अविनाश आहे, देन प्रदीप आहे, देन राधा आहे. तर अविनाश किती वर्षाचा आहे आपला? 44 वर्षाचा. इथं बघा 44 वर्षाचा आहे. प्रदीप किती वर्षाचा दिलाय त्यांनी? 70 वर्षाचा दिलाय प्रदीप. आणि राधा किती वर्षाची आहे? 60 वर्षाची आहे. तर सरळ सरळ बेरीज किती ते बघा. 70 आणि 60 झाले, 6 आणि 7 13, 130 आणि हा 40 म्हणजे 130 अधिक 40 170 आणि हे वरचे 4 म्हणजे 174 येईल का बघा बरं. 174 वर्ष. 174 वर्ष तिघांच्या वयांची बेरीज आहे. हा एक ऑप्शन आपला पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर. आलं लक्षात. अशा अनेक प्रश्नांना तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. अनेक प्रश्न वेगवेगळ्या टाईपचे बाळांनो आपण घेणार आहोत. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण फ्री ऑफ कॉस्टमध्ये भरपूर साऱ्या प्रश्नांची तयारी आपण आपल्या दृष्टी ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती करून घेणार आहे. तर पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.